एअर इंडिया पुन्हा चर्चेत। दिल्ली हाँगकाँग फ्लाईटमध्ये दरवाजा हवेने हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती। बोईंग 787 विमानांच्या सुरक्षेवरती प्रश्न। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावरती आरोप। सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसात नष्ट केल्याचा आरोप। निवडणूक पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह। डीजीसीए कडून एअर इंडियावरती कारवाई। क्रू शेड्यूलिंगमध्ये नियमभंग झाल्यामुळे 3 अधिकाऱ्यांना हटवलं। कोविड-19 पुन्हा चर्चेत। देशभरात 7264 सक्रिय रुग्ण। केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद। गुजरात विमान अपघात तपास। मृतांची संख्या 274 वरती। 45 मृतांचे डीएनए जुळलेत। उच्चस्तरीय समिती स्थापन। हिमाचलमध्ये शिक्षकावरती लैंगिक छळाचा आरोप। 24 विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार दिली। पोलिसांकडून अटकेची कारवाई। सुप्रीम कोर्टाची कोलकाता बलात्कार प्रकरणात दाखल पोस्टमॉर्टमसाठी अत्यावश्यक कागदपत्रांचा अभाव। सीबीआयला चौकशीचे आदेश। भारत एसडीजी रँकिंगमध्ये टॉप 100 मध्ये। पहिल्यांदाच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये टॉप 100 मध्ये स्थान मिळवलंय। संग्राम जगताप वादात हिंदी सक्तीवरती वक्तव्य। बैठकीला अनुपस्थितीमुळे अजित पवार संतप्त। सोलापूर विमानतळावर कुत्र्याची घुसखोरी। फ्लाय 91 विमान लँड होत असतानाच रनवेवरती कुत्रा धावत आल्यामुळे खळबळ।